हाय फ्रेंड्स, हॅलो. जय जिजाऊ, जय शिवराय. आमच्या दिवसाची सुरुवात रोजच चहापासून होते. इथे आम्ही दोघांनी चहा केला की मला लगेच काहीतरी नाश्त्याचं करावं लागतं. कारण नाश्त्याचं जर लवकर केलं तर ठीक आहे, नाही तर मग लेकरं उठल्या अगोदर खायला काहीतरी मागतात. त्यांना जर खायला काहीतरी दिलं तर ठीक, नाही तर मग खाली नाश्त्यावर ते शाळेत जातात. गावातच अंगणवाडी आहे, अंगणवाडीत जातात. इथे मी उपम्याची तयारी करत होते. उपम्याला अगोदर रवा भाजून घेतला, छान लालसर रवा भाजला की लगेच तेलामध्ये कांदा, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला. कधी लेकरांना टमाट्याचा करून देते, कधी साधाच करून देते. इथे कांद्यात मीठ टाकलं मी, कारण कांदा लवकर भाजला जातो, लवकर लाल होतो कांदा. त्याच्यामुळे मी कांद्यामध्ये नेहमी मीठ टाकते. तुम्ही पण मीठ टाकता का नक्की सांगा. हे इथं लेकरं मध्ये येतच राहतात. त्याच्या बाबांनी माझा उपमा होईपर्यंत इकडं अंघोळी ब्रश वगैरे आवरून घेतलं लेकरांचं. कारण मग एकदा नाश्ते केले, उठतात उशिरा, कधी लवकर. नाश्ता झाला की त्यांच्या शाळेची वेळ होते, 9:30-10 वाजता शाळेत जातात. इथे मी हळद वगैरे टाकून घेतली. त्यांना बिना हळदीचा उपमा आवडत नाही लेकरांना. एकीकडे उकळायला पाणी ठेवलं होतं. उपम्यामध्ये लगेच पाणी टाकलं रव्यामध्ये. रवा थोडासा लालसर होऊ दिला, मिक्स केलं पाण्यात. लगेच उकळलेलं पाणी टाकलं, हलवलं. गाठी वगैरे काही होत नाहीत. असं लगेच हलवलं की व्यवस्थित होतं उपमा. झाकून ठेवलं वाफ येईपर्यंत. तोपर्यंत लेकरं वाटत बघत होती, मम्मा उपमा कधी होते. लगेच झाला की गरम गरम लेकरांना दिला. लेकरं म्हणत होती, मम्मा मला काय. हे इथे लेकरं निघाले शाळेला. शाळेत जाताना रोज बाय करून जातात मला. लेकरं गेली की मी माझं लवकर आवरून घेते. कारण एकदा का नाही आवरलं, लेकरं यायच्या अगोदर स्वयंपाक तरी व्हावा. नाही झालं तर मग सगळंच राहते माझं. तसं तर मी सगळं करून घेते पटपट. लवकर फरशा वगैरे पुसून घेतल्या, देवाची पूजा केली, आंघोळ करून घेतली आणि लगेच भाजी पोळीची तयारी. इथे डाळ टाकून घेतली मी. तुरीची डाळ एकदम साध्या पद्धतीने थोडीशी शिजवून घेतली होती आणि तडका दिला तिला. जिरे, मोहरी, तेल, मीठ टाकून, कढीपत्ता थोडंसं छान उकळी होऊ दिलं आणि लगेच पातेल्यात काढून ठेवलं. कढईमध्ये नाही तर काळं होते. मग इथे मी देवाचा नैवेद्य करून घेतला. रोज गॅसला नैवेद्य करते. आमची लहानपणापासूनची सवय आहे माझी, कधी कुठेही स्वयंपाक करू हे मी करतेच. इथे लवकर पोळ्या टाकून घेतल्या. इथं पोळ्या होतात नाही होतात तोपर्यंत लेकरं आले होते. लेकरं आले की जेवण केले आणि जेवले की झोपी गेली. थोडंसं खेळले इकडं तिकडं. अशी तिला अजूनही झोक्यातच झोपायची सवय. लेकरं झोपले तोपर्यंत 3 वाजले होते. तोपर्यंत मी माझा फराळ करून घेतला आणि लगेच कुकर लावून घेतला. लेकरं उठले की वरण भात, नाही तर मग वरण असं काहीतरी खातात. त्याच्यामुळं मग मी मला वरण भात वेगवेगळा लावावा लागतो. हे इथं माझा स्वयंपाक होईपर्यंत यांची मस्ती चालूच असते. मला जायचं आहे म्हणत होता गावाला, चला आपण जाऊ. दोघांचं दिवसभर असंच चालू असते.
लगेच स्वयंपाक झाला की यांनी जेवण करून घेतले लेकरांनी. लेकरांची जेवण झाली की मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि मी माझं जेवण करून घेतलं. जेवण झाले की अंथरूण टाकायचे. अंथरूण झाले की लगेच लेकरं थोडाफार अभ्यास करतात, नाही तर धिंगाणा करतात, लगेच झोपी जातात. हे कढीपत्ता तळला होता आणि पापडाची चटणी. तुम्ही कशी करता नक्की सांगा. तुम्ही पण तळलेला कढीपत्ता खाता का?